नमस्कार मंडळी. तर आज आहे 15 जून. तर आज ना शाळेचा पहिला दिवस आहे बरं का. तर सर्व मुलांचा ना आजचा पहिला दिवस आहे. तसंच नाही तर शौर्यचा पण पहिला दिवस आहे बरं का 15 जून. तर इथे मी शौर्यला उठवलं. तर आत्ता ना सकाळच्या 6 वाजलेला आहे. तर कारण ना शौर्यला लवकर उठावं लागेल. तर आधी ना शौर्य दुसऱ्या स्कूलमध्ये होता. तर इथे ना शौर्यची आपल्या अंघोळ वगैरे झालेली आहे. तर चला मस्त ते शौर्यची अंघोळ झाले. तर 7:15 वाजता शौर्यची ना स्कूल असते म्हणून इथे ना लवकर अंघोळ घातलेलं आहे शौर्यला. शौर्य उभा राहा ना तिथं. तर आत्ता जस्ट शौर्यची अंघोळ वगैरे झाली. त्याला मी आता ना डेलीचे कपडे वेअर करते आणि नंतर ना स्कूलला जाताना ना त्याला युनिफॉर्म वगैरे ना वेअर करायचे. तर आत्ता बरोबर ना 6:15 वाजलेले आहेत. तर 7 वाजेपर्यंत मला टिफिन वगैरे करायचा आहे. तर त्याआधी पटकन शौर्यला रेडी वगैरे करते. तर मस्त असं चला आजचा दिवस खूप खास असणार आहे कारण आजचा ना आपला शौर्यचा पहिला दिवस आहे. आणि शौर्यला आवरलं आणि माझंही आवरून घेतलं. तर सकाळची घाई गडबड आणि प्रत्येक आईचं ना आज तसंच झालेलं आहे. तर 1.5-2 महिने ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या पण कशा गेल्या ना निघून गेला ना कळलंच नाही आहे. तर आज ना सकाळी इतकी घाई गडबड चाललेली आहे की मुलांना टिफिन बनवायचं, परत त्यांना आवरायचं करायचं आणि त्यांना स्कूलला पाठवायचं. तर हे तर प्रत्येक आईचं तर आजचं गडबड खूप चाललेलं आहे. तर परत आजची रुटीन मग बसली ना की डेली मग आपलं रुटीन असंच असतं बरं का महिलांचं. तर नाही ते मी शौर्यासाठी बघा भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर शौर्याला फार आवडते बरं का भेंडी आणि चपाती पण बनवून घेतलेली आहे. तर आत्ता ना सकाळच्या बघा 6:30 वाजलेले आहेत. तर कारण ना शौर्य 6:45 वाजता जातो आणि इथे बघा शौर्याचे सर्व डेकोरेशन वगैरे केलं तर थोडासा मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही पहा. तर काय झालं माहिती आहे का, सकाळी जास्त गडबड असल्यामुळे ना जास्तीचं असं काही शूट करता आलं नाही आहे. तर कालच ना मी बघा आपल्या सोलापूरमध्ये ना सर्व मुलांचे ना बघा एकाच ठिकाणी कपडे भेटतात युनिफॉर्म वगैरे, तिथेच जाऊन आम्ही आणलो. तर इथे बघा मी शौर्यला नंतर ना स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी त्याला रेडी वगैरे केलं. तर कारण आता ना बरोबर घरातून शौर्यला 6:45 वाजता जायचं आहे. तर 10-15 मिनटं लागतील गाडीवरती जायला. तर आहो घेऊन जाणार आहेत. तर मस्त असं बघा सकाळची सुरुवात छान असे आज 15 जून आणि शौर्याच्या शाळेचा पहिला दिवस. तर ना शौर्यला दुसऱ्या स्कूलमध्ये आता ॲडमिशन घेतलेलं आहे. तर आधी इथे घराजवळच होतं, 1-10 मिनटं लागायचे म्हणजे चालत वगैरे झालं 2 मिनटाचं असं की रस्ता होता. तर आता ना सोलापूरला ना त्याला पाठवायचं आहे. तर इथे बघा छान असं ना टिफिन वगैरे त्याला दिलं आणि रेडी वगैरे केलं, बॉटल वगैरे सर्व त्याची तयारी केली. तर खूप छान अशी ना आणि ती एक अशी भावना असते जिथे भीती, उत्सुकता आणि आनंद याचा संगम होतो. तर शौर्याचंही तसंच झालेलं आहे आज कारण न्यू स्कूल आणि सर्व मित्रमंडळी सगळी नवीन आणि टीचर वगैरे सर्वच नवीन असणार आहे त्याच्यासाठी. तर थोडीशी धाकधूक पण असते बरं का आपल्याला आणि तेवढीच ना एक्साइटमेंट पण ना खूप असते. तर इथे बघा शौर्यानी आहो दोघंही निघाले. तर आता चला आहो सोडून येत आहेत शौर्याला आणि मला इथे ना शौर्य बाय करतोय. तर मस्त इथे बघा छान असं ना डेकोरेशन वगैरे केलं तर हे आहे शौर्यची स्कूल. तर मेहता प्राथमिक शाळा आहे. तर मस्त असं सजवलं आहे बरं का, माझी शाळा माझा अभिमान. तर मस्त इथे बघा तुम्हाला सोलापूरमधनं ना विलासचंद मोतीचंद मेहता हे स्कूलचं नाव आहे शौर्यच्या. तर भयंकर म्हणजे सर्व पालक वगैरे ना सोडायला आले. भयंकर सकाळी गर्दी झाली बरं का. प्रत्येक पालक ना आपल्या मुलांना घेऊन पहिल्या दिवशी स्कूलमध्ये येतात. तर खरंच इतकं छान वाटलं ना हे सर्व पाहून ना मलाही माझ्या शाळेचे ना दिवस आठवले. तर ना पहिल्या दिवसाची आठवण आणि छान असते बरं का. आणि छान असं डेकोरेशन केलं होतं आणि त्याला ना शौर्यला युनिफॉर्म वगैरे वेअर करून पाठवलेलं होतं आणि शाळेच्या दाराजवळ बघा खूप छान त्यांनी ना डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि कसं झालं की मला हे थोडंसं घाबरल्यासारखं वाटत होतं की शौर्य कसं करेल काय आहे, न्यू स्कूल आहे शौर्यसाठी. पण शौर्यनं खूप छान रोडला होता बरं का. आज मी त्याला विचारलं की बाळा तुझा आजचा दिवस कसा गेला आणि न्यू फ्रेंड झाले का. हो मम्मा मला न्यू फ्रेंड झाले आणि छान होती स्कूल वगैरे त्याचं चालू होतं. तर मस्त इथे बघा शिक्षकाने ना सर्व पहिलीच्या मुलांचं वेलकम डे वगैरे केलं होतं कारण शौर्य आपला 2रीला आहे. तर फक्त इथे ना पहिलीच्या मुलाचंच ना वेलकम डे साजरा केलेले आहेत. तर वर्गात ना खूप छान आपण सजावट केलेली होती आणि रंगबिरंगी खेळणी देखील मुलांच्या ना पाहण्यात यावी म्हणून ना तेही वर्गात डेकोरेशन केलं होतं. आणि शौर्याची स्कूल 12:15ला सुटते. तर मी पण घ्यायला आलते बरं का शौर्यला
स्कूलमधून नेला. मी जॉबवरून आले आत्ताच, कारण माझं जॉब आणि शौर्याची स्कूल जवळ आहे. तर इथे आहो आणि मी दोघंही आलतो शौर्यला घेण्यासाठी. तर इथे ना सर्व पालक ना आलते बरं का त्यांच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी. तर आता ना दुपारचे 12:30 वाजले, तर ऊन तर बघा खूप असं ऊन वाटू लागलेलं आहे. तर प्रत्येक मुलं ना म्हणजे आईवडील घेऊन जात होते आणि छान वाटत होतं. शौर्य पण खूप पाहत होता त्यांना आणि तेवढ्यात त्याला तहान लागली होती. तर होती माझ्याकडे थंड पाण्याची बॉटल, तर त्याला दिलं. तर ना आजचा दिवस ना मुलांसाठी ना खूपच खास असतो बरं का, कारण तिथेच ना त्यांच्या शिक्षणाला आजपासून सुरुवात होते. तर 2 महिने छान अशी सुट्टी काढलेली मुलं, तर आज पहिल्या दिवशी ना त्यांना तर स्कूलला जायला नकोसं वाटतं. पण आज एकदा सवय झाली ना की एकदा स्कूलला जायचं रुळला ना तर रुळतो, सर्व मुलं रुळतात. पण शौर्य पण तसाच आहे बरं का, आणि लगेच ना मैत्री देखील करतो. तर इथे सर्वच मित्र त्याचे ना नवीन होते आणि तरी पण तो ना 4-5 मुलांशी ना मैत्री केलेला आहे. तर आजचा ना शौर्याचा पहिला दिवस ना सकाळपासून आमच्या घरात देखील बघा इतका उत्साह आणि धावपळ तरी माझी होतीच. तर इथे ऊन खूप होतं म्हणून म्हटलं आता चला शौर्याला प्यायचं होतं की बदाम शेक प्यायचं होतं. आता इथे मी आणि शौर्य दोघांनी मस्त असं ना थंडगार इथे ना आम्ही बदाम शेक पिलो आणि नंतर आम्ही निघालो आहे घरी. तर बघा इथे जास्तीची काही दुपारी गर्दी नसती. आता जस्ट येऊन पोचलेलं आहे घरी. तर चला इथे बघा शौर्य ना आल्यानंतर स्वतः शूज आणि सॉक्स वगैरे काढत होता. त्याला आता फ्रेश वगैरे करते मी. तर वरच्या रूममध्ये त्याचे कपडे असतात डेलीचे. मग आता बघा आल्यानंतर तो मला की मी व्हिडिओ काढते त्याला माहिती आहे. मग तो जिन्यावरून येताना बघा की डोळे बंद करून येतो आणि शौर्याला ना खूपच अशी ना घाई झाली बरं का. आता 1.5-2 महिने झाले एवढं सकाळी त्याला रेडी वगैरे करून म्हणजे असं 7 वाजेपर्यंत रेडी वगैरे केलं नव्हतं. बरं का त्याचा आजचा पहिला दिवस स्कूलचा कसा गेलाय शौर्य? स्कूलचा पहिला दिवस कसा गेला? खूप छान. हो का? अरे बापरे, फ्रेंड वगैरे झाले का तुला? आणि शौर्याला ना 4 फ्रेंड न्यू झालेले आहेत. तर हे बघा मला एका ताईने पेरू दिलेले आहेत, तर मी ते तसंच एक ना इकडे. तर आता ना शौर्याचे कपडे वगैरे चेंज करते आणि आजपासून ना सगळी गडबड. तर प्रत्येक आईची ना माझ्यासारखीच अवस्था झाली असेल की सकाळी लवकर उठून तर मुलांसाठी टिफिन वगैरे बनवायचं, परत आल्यानंतर ना त्यांचं पाहायचं. आजपासून स्टार्टिंग झालं बरं का आपल्या सर्व महिलांचं की हे मुलांना स्कूलला पाठवणे वगैरे. चला पटकन मी आता शौर्यला ना डेलीचे कपडे वेअर करते आणि नंतर भेटते तुम्हाला. आणि मी काय सकाळी जाताना जेवण वगैरे केलं नव्हतं, तर मटकी छान अशी ना मोड आलेली होती. म्हटलं आता थोडंसं हलकं फुलकं खावं, कारण ऊन पण भयंकर आहे. तर छान येते बघा मोड आलेली मटकीची उसळ बनवली मी सर्वांसाठी. तर इथे ना मी आता अगोदर मटकीची उसळ खाते आणि बाकीचे जे काही काम आहेत ना ते करून घेते. सकाळी कसं मी जॉबला जायच्या आधीच ना मी सगळी कामं आटोपते. पण आज ना शौर्याची स्कूल पहिला दिवस आणि इतकी माझी घाई झाली ना, खूप म्हणजे खूप घाई. आणि आई म्हणून ना माझी मात्र सकाळची चांगलीच घाई झाली बरं का. आणि सगळ्या तयारीत ना माझा वेळ कसा निघून गेला ना हे मला समजलं पण नाही. पण शौर्याला शाळेसाठी ना तयार झालेला पाहून मला खरंच खूप आनंद झाला. मग मी नंतर ना गावात आलेले आहे. तर इथे बघा हे मी पार्लरला आलेले आहे. खूप दिवस झाले पार्लरला आले नव्हते. म्हटलं आता चला प्लकिंग पण खूपच वाढलेलं आहे, तर मी प्लकिंगसाठी इथे आलेले आहे. तर मी जास्त करून असं प्लकिंग वगैरे कसं काहीतरी फंक्शन वगैरे असेल तरच ना मी प्लकिंगला वगैरे येते, नाहीतर नाही. तर आता 3-4 महिने झालं प्लकिंगच केली नव्हती. तर बघा ह्या ताईने खूप छान अशी ना माझी प्लकिंग केली. मी नेहमी कुठेही जात नाही, आता ताईकडेच येते बरं का. गाव म्हणजे जवळच आहे, घरापासून एक 10-15 मिनटं लागतात. म्हणजे चालत तसं पाहिलं तरी अर्धा तास लागतो आणि बाईकवरती एक 5-10 मिनटंच एवढंच लागतो. तर इथे बघा छान अशी ना ताईने बघा माझी प्लकिंग वगैरे केली. आणि म्हणजे आमच्या इथेच ना एकच हे पार्लरचं दुकान आहे असं समजा, की इथेच खूप गर्दी असते. तर इथे बघा खूप छान छान अशा छोट्या टिकल्या आणि क्लिपा वगैरे होत्या. मी ते थोडंसं शूट केलं. मग ना मी पार्लरवरून येईपर्यंत बघा थोडंसं असं रिमझिम पाऊस होता, पण छान असं ना बघा पावसाने हजेरी लावली. तरी पण एक सडाका पाऊस झाला. खरंच इतकं छान वातावरण आणि थंडगार वातावरण झालं होतं.
आणि खरं इतकं गरम होत होतं की पावसाची खरंच खूप गरज होती. तर छान येताना थोडासा पाऊस झाला. तर तुम्हाला आजचा ना माझा शौर्यचा शाळेचा पहिला दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.